लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे। लोगोस मिनिस्ट्री हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर तो कृपया तुम्ही लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा व तुम्हाला अशा प्रकारचे संदेश कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि हा विषय फारच महत्त्वाचा विषय आहे। प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला 7 मंडळी युग आढळतात। अर्थात 7 मंडळी युग ज्याविषयी आम्ही मागच्या संदेशात पाहिले। अर्थात देवाने योहानाला 7 ही मंडळांसाठी पत्र लिहिण्यास सांगितले आणि हे 7 ही मंडळांसाठी लिहिलेले पत्र आम्हाला प्रकटीकरण याच्या 2 आणि 3 अध्यायामध्ये आढळतात आणि आज आम्ही आमचं लक्ष पहिल्या मंडळी युगाकडे लावणार आहोत। म्हणून आजच्या वचनाचा शीर्षक आहे पहिले मंडळी युग इफिस। 7 मंडळी युगांतील पहिलं युग जे इफिस आहे यावर आज आम्ही अभ्यास करणार आहोत। त्यांतील काही ठळक मुद्दे आपणापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। म्हणून आपणा सर्वांना मी विनंती करीतो की तुम्ही आजचा हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 2रा अध्याय याचं वचन 1 ते 7 मी आपणापुढे वाचत आहे, जे इफिस येथील मंडळी युगासाठी पत्र योहानाद्वारे लिहिण्यात आले ते आम्ही वाचणार आहोत। इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो। तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे। तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले। तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे। म्हणून तू कुठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर। तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन। तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइताच्या कृत्यांचा द्वेष करीतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो। आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको। जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो। आमेन। प्रकटीकरणाचं पुस्तक हे भविष्यवाणीचं पुस्तक आहे व जे घडणार त्याचे पूर्व वर्णन यात आम्हाला आढळते। अर्थात हे पुस्तक येशू ख्रिस्ताच्या खऱ्या मंडळीशिवाय कोणालाही समजू शकणार नाही। हे त्या मंडळीसाठी ख्रिस्त येशूचे प्रेमपत्र आहे। पवित्र शास्त्रावरून आम्ही हे जाणतो की पवित्र आत्म्याने कशा प्रकारे मूळ मंडळीची स्थापना केली व देवाने स्वतःला त्या मंडळीत प्रकट केले। पेंटिकॉस्टच्या दिवशी आपल्या मंडळीची स्थापना केली। प्रेषितांच्या कृत्यांतील मंडळीसारखे असावे म्हणून एक खरी मंडळी चर्च हे कायम प्रयत्नशील असेल, मूळ पेंटिकॉस्ट सारखे असावे म्हणून। प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय 39 वचन म्हणते, कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे। अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हे देवाचं पाचारण दिसत आहे। प्रथम यहुदी लोकांना आणि त्यांचे मुलाबाळांना आणि त्यानंतर जितके दूर आहेत म्हणजे आम्ही परराष्ट्रीय, आम्हा सर्वांनाही ज्या ज्या व्यक्तींना प्रभू देव त्याच्या जवळ बोलावेल त्या सर्वांना हे देण्यात आलेले आहे। अर्थात हे 7 मंडळी युगासाठी लागू असणारे हे वचन आहे। अर्थात 7 मंडळी युगाचा जो काळ आहे याला प्रेषितीय युग म्हणतात, अपॉस्टोलिक एज। अर्थात प्रेषितीय युग अजूनही समाप्त झालेलं नाही। लाउदिकिया कलिसिया युग ज्या वेळेला समाप्त होईल त्यावेळेला प्रेषितीय युग हे समाप्त होईल। ख्रिस्ताच्या मंडळीला पेंटिकॉस्टचा शुद्ध वचनाचा, शुभवर्तमानाचा, सुवार्तेचा संदेश
दिला गेला. म्हणून मंडळीकडे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य होते व अद्भुत चिन्हे व कार्ये घडत होती. पवित्र आत्म्याची दाने प्रकट झाली होती. पहिल्या मंडळी युगाचा दूत म्हणजे इफिस युगाचा संदेश वाहक हा संत पॉल जो प्रेषित तो होता. पेत्राद्वारे जरी परराष्ट्रीयांसाठी द्वार उघडले होते तरी पौलाकडे ते पुढे नेण्याचे सोपविले गेले होते. रोमकरसपत्र याचा 11वा अध्याय याचं 13व्या वचनात संत पॉल आपल्या स्वतःविषयी साक्ष देतो. पण तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. अर्थात संत पौलाला देवाचे पाचारण हे परराष्ट्रीयांच्या प्रेषित म्हणून होते. गलतीकरसपत्र याचा 1 अध्याय आणि याचं वचन 15 आणि 16 यामध्ये संत पौल आपल्या स्वतःविषयी साक्ष देतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरांतून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रीयामध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. अर्थात आम्ही या वचनात पाहत आहोत की संत पौलाला देवाने परराष्ट्रीयांचा सेवक बनविले होते आणि म्हणून त्याला परराष्ट्रीयामध्ये सुवार्ता घोषित करण्यासाठी त्याची नेमणूक करण्यात आली होती. गलतीकरसपत्र याचा 2 अध्याय याचं 7 ते 9 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. तर उलट जसे सुनता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपविले आहे, तसे सुनता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपविले आहे असे त्यांनी पाहिले. संत पौल स्वतःविषयी ही साक्ष देत आहे, कारण ज्याने पेत्राला सुनता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरविली, त्याने मलाही परराष्ट्रीयांत तो चालविण्यास शक्ती पुरविली. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत परराष्ट्रीयांसाठी संत पौलाची नेमणूक देवाने केली होती. देवाचं हे निवडलेलं पात्र होतं. म्हणून प्रेषित पौल त्या युगाचा संदेश वाहक होता. इफिसच्या मंडळी युगासाठी त्याला देवाने पाठविले होते. म्हणून आम्हाला आढळते की पौलाद्वारे इफिसची मंडळी उभारली गेली होती. पहिल्या शतकाच्या मध्यात म्हणजे इसवी सन 53 साली इफिस हे एशियातील ख्रिस्ती विश्वासाचे तिसरे फार मोठे शहर होते. पहिले यरुशलेम आणि दुसरे अंतिखा. इफिस हे शहर श्रीमंत होते. रोमी राजवट असून ग्रीक भाषा त्या ठिकाणी बोलली जात असे. इफिस या शब्दाचा अर्थ 4 दिशेने नेम धरणे आणि आरामशीर हा इफिस या शब्दाचा अर्थ आहे. अर्थात देवाचे वरील पाचारणाच्या दिशेने त्यांचा रोख होता, परंतु हळूहळू करून ते आरामशीर बनले आणि येथे इफिसच्या मंडळीच्या पतनाला सुरुवात झाली. अर्थात इफिस ही मंडळी बॅकस्लाइड झाली, ते मागे वळाले, त्यांतून पहिली प्रीती निघून गेली. इफिस या युगाला देवापासून उत्तम ते मिळाले होते व इफिस ही मंडळी त्यात प्रबळ झाली होती, परंतु नंतर बेफिकीर बनली आणि त्या असुरक्षित वेळेला सैतानाने नाशाचे बीज पेरले. या पहिल्या युगात ख्रिस्त विरोधी आत्म्याने पूर्णतः प्रवेश केला. लोकांना याची जाणीवही झाली नाही, म्हणून ते सावधही झाले नाहीत. मत्ती 13 अध्याय यामध्ये आम्ही प्रभू येशूच्या दाखल्यांचा आरंभ पाहत आहोत. अर्थात 13 अध्यायातल्या पहिल्या वचनात आम्ही ही गोष्ट पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त समुद्र किनाऱ्यातील एका मचव्यात बसलेला आहे. जो समूह त्याच्या मागे गालिलाच्या समुद्रकाठी उभा होता व येशू तारवात होता. अर्थात त्याने आपल्या स्वतःला लोकांपासून वेगळे केले. त्या तारवामध्ये बसून त्याने भविष्यातील सत्य 7 दाखल्यामध्ये प्रकट केले. अर्थात आपल्या शिष्यांना देवाच्या योजनेविषयी कळविले, म्हणजे 7 मंडळी युगे जो कृपेचा कालखंड आहे त्याविषयी. मत्ती सुवर्तमान याच्या 13व्या अध्यायात 7 दाखले आम्हाला आढळतात. ते 7च का बरे व प्रभू येशूने त्यांना क्रमात का बोलले असावे? अर्थात प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिण्याच्या 60 वर्षे अगोदर मत्ती 13तील 7 दाखले हे बोलले गेले होते. अर्थात प्रियजन हो, हे 7 ही दाखले हे 7 मंडळी युगांना दर्शवितात. 7 दाखल्यांचा संदेश व प्रकटीकरण 2 अध्याय आणि 3 अध्यायांतील क्रमवार मंडळी युगांना जे पत्र लिहिले गेले त्यांचा संदेश एकच आहे. हे 7ही मंडळ्या परराष्ट्रीय मंडळ्या होत्या, कारण देवाने
यहुद्यांना पाठ केली होती. म्हणून आम्हाला आढळते की या 7ही मंडळी युगात देव परराष्ट्रीयांबरोबर व्यवहार करीतो आणि त्या परराष्ट्रीयांतून आपली कलिसिया वधू ही स्वतःसाठी बोलावितो. 7 दाखले व 7 मंडळी युगे यांचा कालखंड पूर्ण होईपर्यंतच्या काळाला बायबलमध्ये स्वर्गाचे राज्य संबोधले गेलेले आहे. या मत्तई 13 अध्यायामध्ये 7 दृष्टांत दिले, 7 दाखले, अर्थात हे 7ही दाखले क्रमवार प्रभू येशूने दिलेले आहेत आणि हे 7 मंडळी युगांना दर्शवितात. पहिला जो दाखला आहे तो इफिस युगासाठी लागू आहे, ज्या वेळेला पेरणारा पेरणी करीत निघालेला आहे आणि त्याने ज्या वेळेला पेरलेले आहे ते गहू पेरले गेले, जे देवाचे वचन होते. परंतु वैरी आलेला आहे आणि कोणा वैऱ्याने त्या ठिकाणी निंदन पेरलेलं आहे. अर्थात लोक झोपेत असताना वैरी येऊन त्याने त्या ठिकाणी निधन पेरलेलं आहे. त्यावेळेला ते मालकाकडे आलेले आहेत. ते मालकाला विचारतात की काय आम्ही जाऊन ते निंदन जे आहे, निधन जे आहे ते उपटू काय? त्यावेळेला मालकाने त्यांना सांगितले की ते उपटू नका, ते एकत्र वाढू द्या. युगाची समाप्ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्यांच्या पेंढ्या बांधण्यात येईल, गहू कोठारात साठविला जाईल, भुसी आणि निंदन हे न विझणाऱ्या अग्नीमध्ये जाळण्यात येईल. की युगाची सुरुवात या ठिकाणी वचन पेरण्यात आलेलं आहे आणि हे वचन देवाचं सत्य वचन जे पेंटिकॉस्टच्या दिवशी सत्य वचन पेरण्यात आले. युगाची कापणी म्हणजे आमचं युग, लावदिकिया मंडळी युग, जे शेवटचं युग आहे. या काळात कापणीच्या हंगामात आम्ही राहत आहोत. कापणी आजच्या युगामध्ये सुरू आहे आणि याच्या पेंढ्या बांधल्या जात आहेत. अर्थात प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिणारा योहान याला पात्म नावाच्या बेटावर ही सूचना देण्यात आली की 7 ही मंडळी युगांतील 7 दूतांना 7 पत्रे लिहून त्यांना चेतावणी देण्यात यावी. अर्थात देवाने हे योहानाला दाखवून दिले की देव मनुष्य जातीबरोबर मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारावर व्यवहार करणार नाही, तर कृपेच्या आधारावर व्यवहार करणार आहे. येथे आम्हाला 7 समयी आढळते आणि ही 7 समयी जी आहे ही सोन्याने बनविलेली आहे. अर्थात परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा दिली होती. निर्गम याचा 25 अध्याय आणि याचं वचन 31 आणि 32 आपण पुढे मी वाचत आहे. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावा. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. या दीपवृक्षाला 6 शाखा असाव्या. त्याच्या एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा असाव्या. हा सोन्याचा दीपवृक्ष म्हणजे 7 समयी बनविण्यास सांगितली होती. 7 समयी ही अखंड एकाच तुकड्याची असावी, म्हणजे कोणताही पाठ यामध्ये वेगवेगळा बनवून त्याला तो जोडलेला नसावा. ही समयी कुठून बनविण्यात आली होती, कारण असेच पवित्र आत्म्याद्वारे सांगण्यात आले होते. अर्थात ही 7 समयी ही ख्रिस्ताच्या मंडळीला दर्शविते. अर्थात सोने येथे मंडळीच्या परीक्षेला दर्शवित आहे. अर्थात ही समयी जी आहे ही कुटण्यात आली होती. जसा आमचा प्रभू आणि गुरु येशू ख्रिस्त त्याला ज्या प्रकारे दुःख भोगांतून जावे लागले होते, त्याच प्रकारे ख्रिस्ताच्या मंडळीलाही दुःख भोगांतून जो तिच्यासाठी भाग बाकी होता त्या भोगांतून, छळांतून ती गेली पाहिजे. म्हणून आम्ही ही गोष्ट पाहतो की मंडळीला ख्रिस्त येशू प्रमाणेच अनेक दुःख भोगांतून जावे लागेल. जसं सोन्याची परीक्षा अग्नीमध्ये करण्यात येते, त्या प्रकारे मंडळीला दुःख भोग, त्रास, समस्या यांतून जावे लागेल. कापायला चालविलेल्या मेंढीप्रमाणे तिला गणिले होते. मंडळीने कोणाचा कधी बदला घेतला नाही, कोणाच्या दुःख भोगालाही ती कारणीभूत नव्हती. मंडळी कोणापुढे झुकली नाही, ती मोडली नाही आणि नाशही पावली नाही, उलट परीक्षेमध्ये सिद्ध बनली. 7 समयीमधून चालणारा येशू ख्रिस्त जो प्रभू आहे तो एकमात्र सर्वसमर्थ देव आहे. त्याच्याबरोबर दुसरा कोणी नाही, त्याच्या अगोदर कोणी नव्हता आणि त्याच्यानंतरही कोणी देव होणे नाही. तो 7 ही मंडळ युगात फिरतोय. तो काल, आज व युगान युग सारखा आहे. जे त्याने काल केले तेच आजही व पुढेही भविष्यात ते तो करीतो. त्याने एकट्यानेच तारण घडवून आणली. तोच मंडळीचा तारणारा व जीवन देणारा, मंडळीचा प्रभू आणि गुरु आहे. त्याच्याबरोबर इतर कोणीही व्यक्ती नव्हता.
प्रकटीकरण 2 अध्याय 2 आणि 3 वचनात ख्रिस्त जो मुक्तिदाता तो मंडळीचे कौतुक करीत आहे, कारण मंडळीचे वागणे, स्वभाव, प्रवृत्ती पूर्णतः येशूने हिशोबात घेतली होती. अर्थात प्रभू येशूला माहित होते की मंडळीमध्ये दुर्बलता आहे, तरी परंतु प्रभूने त्याविषयी दोष लाविला नाही. अर्थात मंडळीला उत्तेजना तो देतोय की तुझे प्रेमाने केलेले श्रम कधीच वाया जाणार नाही. अर्थात प्रभूला मंडळीचे दुःख भोग, श्रम, सहनशीलता हे सर्व माहित आहे, कारण तो मंडळीची काळजी करीतो. मंडळी या सर्व श्रमात दमली नाही, कंटाळली नाही, तर तिने आनंदाने सहन केले, ओझे वाहिले. प्रियजन हो, पहिल्या मंडळी युगाने फार मोठा छळ सहन केला होता. शुभ वर्तमानाच्या प्रचाराचे अत्यंत कठीण श्रम केले. इफेस या मंडळी युगांतील लोकांचा कायम आणि सर्वत्र छळ करण्यात आला. अर्थात जसा काईनाने हाबेलाचा छळ केला, इस्माईलाने इसाहकाचा केला, इसावाने याकोबाचा केला, यहुदाने येशूचा छळ केला. ज्या जगाचे लोक जे सैतानाच्या सत्तेखाली आहेत त्यांनी देवाच्या लेकरांचा कायम छळ केलेला आहे. आम्ही या ठिकाणी दुसऱ्या वचनात पाहतो, दुष्ट लोक. हे दुष्ट लोक कुठून आले? इफिसी पवित्र देवाचे लोक होते, जगांतून वेगळे केलेले होते, पापापासून वेगळे केलेले होते, पवित्र जीवन जगत होते. परंतु पापाने इफिस या मंडळीत प्रवेश केला होता. अर्थात असे लोक मंडळीला आढळले जे स्वतःला प्रेषित म्हणवित होते, परंतु त्यांची परीक्षा केली. कशी केली? सत्याच्या वचनाने. अर्थात गलतीकरसपत्र 1 अध्याय 8 वचन हे स्टँडर्ड आहे, ज्याद्वारे सर्व गोष्टी या तपासल्या गेल्या पाहिजेत, पारखल्या गेल्या पाहिजेत. गलतीकरसपत्र याचा 1 अध्याय आणि याचं वचन 8 मी आपण पुढे वाचत आहे. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हा सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. कोणतेही शुभवर्तमान कोणीही पास्टर, कोणीही व्यक्ती जर तुम्हाला कळविल तर ते संत पौलाने दिलेल्या शुभवर्तमानाबरोबर जुळत असेल तरच ते खरे शुभवर्तमान, अन्यथा ते शापभ्रष्ट करणारे वार्ता ठरू शकते. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही अशा सर्व अन्य सुवार्तेपासून जी घोटाळ्यात पाडणारी आणि देवाची सुवार्ता बिघडविणारी आहे त्यापासून सावध राहायला हवे. इफिसच्या युगामध्ये हीच गोष्ट घडली. जे सत्य वचन देण्यात आले होते ते बाजूला सारले आणि भेसळयुक्त शिक्षण स्वीकारण्यात आले. हे काही वेगळे प्रकटीकरण घेऊन आले होते. प्रेषितांनी दिलेले सुशिक्षण त्यांनी बिघडविले होते. अशीच गोष्ट एदेनीत घडली होती. आदामाने हव्वेला दिलेल्या शुभ वर्तमानात सर्पाने भेसळ करून ते बिघडविले होते. हव्वेला ठकवून भ्रष्ट केले होते. येथे हे जे दुष्ट लोक आहेत जे स्वतःला प्रेषित म्हणत होते हे पौलाप्रमाणे म्हणत नाहीत किंवा इतर प्रेषिताप्रमाणेही बोलत नव्हते, कारण देवाचे वचनच कायम पारख करते. हे लांडगे होते ज्याविषयी संत पौलाने अगोदरच भविष्यवाणी केली होती. प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय याचं वचन 27 ते 30 आम्ही वाचूया. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हा सांगण्यास मी कसर केली नाही. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वाकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तुम्हापैकी ही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. वाटते अर्थात वचनात त्यांना वाटले ते त्यांनी घातले आणि त्यांना जे नकोय ते त्यांनी काढले. अर्थात आपल्याला सोयीस्कर असे शुभवर्तमान त्यांनी बनविले. प्रियजन हो, ही खोटी द्राक्षलता खोट्या मंडळीला दर्शविते जी खऱ्या मंडळीमध्ये शिरलेली आहे. आणि एकाच देवाच्या मंडळीत 2 आत्म्याच्या कार्याला सुरुवात झालेली आम्हाला या ठिकाणी आढळते. प्रकटीकरण 2:4 मध्ये आम्ही पाहतो की मंडळीला दोष देण्यात आलेला आहे की तू पहिली प्रीती सोडली आहेस. अर्थात पवित्र आत्मा आरंभीच्या विश्वासी व्यक्तीविषयी नाही
तर त्या युगांतील नंतरच्या पिढीसाठी बोलत आहे. कारण हे युग 120 वर्षाचे होते आणि येथे आम्ही पाहत आहोत इतिहासाची पुनरावृत्ती आढळते. इस्रायलमध्ये एक पिढीमध्ये संजीवन आढळते व नंतर ती आग विझून जाते असे आम्हाला आढळते. तिसरी व चौथी पिढी येईपर्यंत सर्व संजीवनाची अग्नी विझलेला आम्हाला आढळतो. अर्थात पहिली प्रीती म्हणजे देवाकडे ते आल्यावर त्यांच्या ठाई देवाला संतुष्ट करण्याची जी आवड होती, वचनाविषयी जी तहान भूक होती, जो जिव्हाळा होता, लोकांपर्यंत पोहोचण्याची जी तळमळ होती, पवित्र आत्म्याद्वारे ती मिळाली होती, ती मावळली. फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी मंडळीमध्ये राहिली होती. हे इफीच्या पहिल्या युगात शेवटला घडले. देव त्यांच्याविषयी काय विचार करीतो त्यापेक्षा जग त्यांच्याबद्दल काय विचार करीते त्याकडे ते ध्यान देऊ लागले. जसे इस्रायल लोक मिसर देशातनं काढून आणले आणि कनान देशात ते पोहोचले, त्यांना इस्रायलची भूमी वाटून देण्यात आली, त्यावेळेला की ते पतन पावले. त्यांनी इतर राष्ट्रांप्रमाणे आपणाला एक राजा मागितला. तसे करून त्यांनी जिवंत देव, जो राजांचा राजा, त्यालाच नाकारली. हा इस्रायलाचा इतिहास मंडळीची छाया दर्शवित होता. अर्थात येथे आम्हाला आढळते की इफीच्या मंडळी युगात ख्रिस्त विरोधी आत्म्याने हळुवारपणे सांप्रदायिक व संघटित करणारी पद्धत आणली. त्याद्वारे त्यांनी शुद्ध वचनात भेसळ केली. मानवी मते, मानवी समज, मानवी रूढी आत आणल्या व सर्व धूर्तपणाचे कार्य केले. त्यामुळे संजीवनाचे कार्य पूर्णतः मावळले. त्यामुळे त्यांची वृत्ती बदलली, वागणे बदलले, वेशभूषा बदलली, पोशाख, स्वभाव बदलला. ते आरामदायी बनले. लोक म्हणतात ते देवावर प्रेम करीतात, ते चर्चला जातात, ते गातात, आनंद करीतात आणि फार भावनिकही होतात. फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी मंडळीमध्ये राहिली होती. पहा, ते वचनात आहेत का? वचनात चालतात का? वचनाप्रमाणे जगतात का? त्यांचे जीवन त्यांची कथा कळविते. प्रकटीकरण 2 अध्यायातल्या 5 वचनात प्रभू येशू दोष देऊन सांगत आहे, तू कुठून पडलास? ते आठीव आणि पश्चाताप करून पहिली कामे कर. अर्थात ते काहीतरी विसरून गेले होते, म्हणून येशू त्यांना चेतावणी देतोय की मागे वळा. अर्थात पेंटिकॉस्टकडे, जेथे तुम्ही कसे होता तसे मला तुम्ही आता हवे आहात. कारण देवाची अद्भुते, गौरव ते विसरून गेले. परंतु आता वेळ आली होती मागे परतण्याची. त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ कसे सामर्थ्य प्रकट झाले होते. हनन्या व सप्पिरा कसे त्यांच्या जीवनात घडले. अर्थात ती शुद्धता देवाला हवी होती की त्याकडे तुम्ही परत वळा. अर्थात आपली पात्रे अब्रूने पवित्र राखा. तेव्हा जेव्हा एकेकाळी तुमचे हृदय, मन, जीवन कसे होते, पश्चाताप करा. जर पाप्याला देवाकडे येण्यासाठी पश्चातापाच्या मार्गाने यावे लागते, तर कोमट व मागे सरलेल्यांना किती अधिक पश्चातापाची गरज आहे. पश्चाताप करा. पश्चातापास योग्य फळे आणा. तुमच्या जीवनाने ते दाखवून द्या. जर पश्चाताप करणार नाही तर प्रभू येशू म्हणतो, मी तुझी समयी तिच्या ठिकाणांतून काढून टाकीन. कारण समयीचे काम, प्रकाश इतरांना देण्यासाठी आहे. परंतु अशी परिस्थिती मंडळीची असेल तर ती जगाला काय प्रकाश देणार? पश्चाताप करण्यास दिरंगाई करू नकोस. खरा हृदयांतून पश्चातापाची आरोळी मार व दुःख कर, तर देव पुन्हा उभारेल आणि गेलेले वैभव परत देईल. प्रकटीकरण 2:6 मध्ये आम्ही पाहतो की इथे निकलय त्याच्या कर्माचा येशू ख्रिस्त द्वेष करीत आहे असे तो म्हणतो आणि तूही त्या कर्माचा द्वेष करीतोस. अर्थात निकलाईत म्हणजे निकोलॉटियन्स हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. निको म्हणजे विजय मिळविणे आणि लेओस म्हणजे लॅटी, सामान्य लोक. अर्थात कोणीतरी काहीतरी असे करीत होते आरंभीच्या मंडळीत की ते सामान्य लोकांवर विजय मिळवित होते. अर्थात काहीतरी अधिकार त्यांच्याकडे आला होता आणि याचा देवाला प्रत्यक्ष द्वेष वाटत होता. अर्थात त्या वेळेला त्या पहिल्या मंडळी युगात ते चालले होते जसे आजही चालू आहे. अर्थात देवाच्या वचनाविरुद्ध ते चालले होते. काय चालले होते याचा अर्थ आपण समजून घेऊया. अर्थात येथे धार्मिक आणि आध्यात्मिक जग आम्हाला दिसून येत आहे. 2 वृक्ष जे एदेनेमध्ये होते, जीवनाचे झाड व बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड,
अर्थात ही मंडळी, चर्च हे चांगले व वाईट यांनी बनलेले आहे. दोन प्रकारची द्राक्षलतेने मंडळी दर्शविलेली आहे. अर्थात गहू आणि निंदण एकत्र बाजूबाजूला वाढत आहेत, परंतु त्यांतील एक खरा आहे व एक बनावट. अर्थात चर्च अशाने बनलेला आहे. फक्त निवडलेले जाणू शकतात की खरा आत्मा कोणता, कारण निवडलेला बहकविला जाऊ शकत नाही. प्रभू येशूने मत्ती 24:24 मध्ये भविष्यवाणी केली आणि म्हटले की खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व फार मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील आणि साधेल तर निवडलेल्यास ते फसवतील. अर्थात साधेल तर म्हटलेलं आहे, कारण निवडलेले फसविले जाऊ शकत नाही. अर्थात इफिसच्या मंडळी युगात अशाच प्रकारे खोटी द्राक्षलता ही खऱ्या द्राक्षलतेशी गुंफली गेली. तेथे निकलैताची कर्मी दिसली. अर्थात हा सैतानी आत्मा, ख्रिस्त विरोधी आत्मा खऱ्या द्राक्षलतेबरोबर झगडू लागला, छळ करू लागला. देवाने त्याचा पूर्ण नायनाट करीपर्यंत त्याने मंडळीचा छळ केला. अर्थात ख्रिस्त विरोधी आत्मा मंडळी शिरला आणि त्यावेळेला संपूर्ण वातावरण हे गढूळ करून टाकले. आध्यात्मिक वातावरण हे बिघडून टाकले आणि त्यामुळे मंडळींतून पहिली प्रीती निघून गेली. जे मूळ वचन पेंटिकॉस्टच्या दिवशी देण्यात आले होते त्याविषयी प्रेम राहिले नाही, ते सोडण्यात आले. अर्थात मंडळी ही भयानकतेत सापडली व पवित्र आत्म्याच्या द्वारे चालविले जाणे याचा ताबा राहिला नाही. अर्थात जसे मोशेने इस्रायलांना मिस्रांतून चालवून बाहेर काढले, अग्निस्तंभ, संदेष्टांची वाणी, चमत्कार व चिन्हे आणि देवाने जी अद्भुत कार्य घडविली होती, ही कार्ये पवित्र आत्म्याद्वारे होती. अर्थात मोशेद्वारे देवाने ते कार्य केले होते, कारण मोशे देवाचा निवडलेला होता. देवाने त्याला तयार केले होते, देवाने त्याला पाठविले होते. परंतु आम्ही पाहतो की येथे तशाच प्रकारे बंडखोरीचा आत्मा आम्हाला दिसतो. ज्यांनी काही पद्धती व नियम बनविले, ज्याद्वारे मंडळी चालावी असे त्यांनी ठरविले. जसे कोहरा, दाथान, अबिराम यांनी ठरविले होते. त्यांना जगासारखा राजा हवा होता. अर्थात ते पतन पावले. कनानात आल्यानंतर इस्रायल लोकांच्या जीवनात जसे घडले तसेच अगदी पहिल्या मंडळी युगात घडले. परिस्थिती फारच बिकट होत गेली, एवढी वाईट बनली की पवित्र आत्म्याला नाकारण्यात आले. याची सुरुवात प्रथम कृत्यांनी झाली व मग तो सिद्धांत बनला व देवालाच मंडळी बाहेर काढले गेली. परंतु मोठी जखम पोहोचविणारी ही ठरली. मंडळीची आध्यात्मिकता पूर्णता नष्ट करून टाकली. अर्थात पवित्र आत्म्याचे नेतृत्व निघून गेले व मानवी नेतृत्व, राजकारणी लोक मंडळीचा, चर्चचा ताबा घेऊन चालवू लागले. देवाने पवित्र आत्म्याद्वारे वरदाने देऊन मंडळीला व्यवस्थित ठेवले होते, परंतु वचनाची सत्ता, पवित्र आत्म्याची सत्ता मंडळींतून काढली व मनुष्यांची सत्ता ही योग्य आहे अशी शिकवणूक स्वीकारली गेली. कैक लोकांच्या ताब्यात लोकांवर त्यांना अधिकार मिळाला व धर्मगुरु दीक्षा चालू झाली. ख्रिस्त येशू जो देव आणि मानव यामध्ये एकमेव मध्यस्थ, त्याची जागा या धर्मगुरूंनी घेतली. बिशप, आर्च बिशप यांना शीर्षके मिळाली, कारण त्यांना मनुष्यांवर प्राधान्य हवे होते, मॅन ओव्हर मॅन. येथे आम्ही पाहतो की लोकांवर ताबा मिळविला गेला. ते बिशप व आर्च बिशप म्हणतील तसे लोकांनी मानावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या असे ठरले. पेंटिकॉस्टच्या वेळेची एकत्रित होणारी उपासना, प्रार्थना याची सर्व पद्धत, रीत बंद झाली. चर्चमध्ये सभासदत्वाला स्थान प्राप्त झाले. देवाची तारणारी कृपा अव्हेरली गेली. वचन बाजूला सारून रूढी, रीत, पद्धत जी मानवी होती ती आली. ख्रिस्त विरोधी आत्म्याने मंडळीवर सत्ता करण्यास सुरुवात केली. प्रभू भोजनाची बेखमीर भाकर बाजूला सारून सूर्याच्या आकाराची चकली, वेफर धर्मगुरूंच्या द्वारे जिभेवर ठेवण्यास सुरुवात झाली. अर्थात रोमकरसपत्र 3 अध्याय 4 वचन म्हणते, कधीच नाही, देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहतो की देवच खरा ठरावा आणि सर्व मनुष्य लबाड ठरावे. पाण्यातील बाप्तिस्मा जो प्रेषित 2:38 मध्ये होता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा तो शीर्षकात बदलला. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आणि हे शीर्षक देण्यात आले आणि नाव काढले. आजच्या मंडळीने हा धडा
इतिहासातून आणि वचनांतूनही शिकून घेतलेला नाही. म्हणून येथे आम्ही पाहतो संदेश दिला, चला परत पेंटिकॉस्ट कडे. प्रकटीकरण 2 अध्यायातल्या 7व्या वचनात आम्ही पाहतो की आत्मा काय म्हणतोय, ते ज्याला कान आहेत तो ऐको. लाखो लोकांनी हे शब्द येशूचे ऐकले आहेत व वाचलेलेही आहेत, परंतु खरंच किती लोकांनी आत्म्याच्या या वाणीकडे कान दिले आहेत? काय सत्याची वचने जी आम्हाला प्रकाशित करीतात त्याकडे आम्ही कधी लक्ष केंद्रित केले आहे काय? जर हृदय वचनासाठी आमचे उघडलेले नसेल तर वचनाचे प्रकटीकरण आम्हाला कदापि मिळू शकणार नाही. येथे आत्मा मंडळ्यास म्हणतो, अनेक वचन दिलेले आहेत मंडळ्यांस, अर्थात हे संपूर्ण मंडळी युगांतील सर्वच मंडळांसाठी ही पवित्र आत्म्याची वाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता.